हिथंच ठेव, आत नग न्यूज, तुला नाही जमायचं. असं काय नाही, ह्याच्यापेक्षा मोठी मोठी पोती मी डोसक्यावर आणते. आप्पा मी या नाही एकदमच सगळी पोती डोक्यावर आणतो. गाडीवर जात नाही ना, आणि बैलगाडी पण भेटत नाही टायमाला, पण मजा येते. आत्ता मजा येते, म्हातारपणी कळतं. आता मामाचंच बघितलं ना, वाईट चाललं तरी लगेच गुडघं दुखतात. होय दुखतं आता गुडघं, पण तेलानं चोळून दिलं की वाटतं बरं. तुमचं पण दुखलं तर सांगा, मी लय भारी चोळून देते. आमच्या गावाकडच्या म्हाताऱ्या माझ्याकडून चोळून घेतात. काय करतेस तू? मला वाटतं म्हणून. का वाटतं? काय विचारताय तुम्ही? आता आपल्याला असं का वाटतं हे मला कसं माहीत असेल? तुमच्या एवढी कुठे शिकली आम्ही? तू जे शिकलीस ते मी बी नाही शिकलो. असंच पकडून ठेवाल हात, कवा पडलेस तर? आता कळलं मला भेटायला काय येत नाही. आईचा आजार पण कारण आहे नुसतं. मला भेटायला ये म्हणलं की नाही, जवळ ये म्हणलं की इथं कुठं आणि तिथं कुठं. आणि आता असा हात धरलेला बरं चालतोय तुला? इथून पुढे तुझं तोंड बी बघणार नाही. हे पुरी, अगं काय झालं रडायला? नाही काय काय नाही, काय नाही झालं. मग काय बोकांना पसरतेस? मला जगायचंच नाही पप्पा, माझं ब्रेकअप झालंय. अगं जगायचं नाही असं काय झालंय? मला फसवलं एका पोरानं. फसवलंय? कावापासून लफडं सुरू होतं तुमचं? कॉलेज पासनं. काय करतो ते भाड्या? हा, मला नीट सगळं सांग, मला नीट सगळं सांग. आणि हो, हळू बोल, घरात माणसं येतं. अगं तुमच्या तसलं बिसलं काय चाललंय ना? अगं तू गरोदर बिरोदर राहिली नाहीस ना? तसलं नाही काय पप्पा, तसलं त्याच्याने व्हायचं बी नाही. अगं मग कसं बसवलं? दुसऱ्या पोरीबर आहे त्याचं. आधी माझ्यावर प्रेम आहे, लगीन करणारे म्हणला, आणि आता तिला घरी घेऊन आलाय. माझा हात हातात धरायला बी घाबरतो, आणि तिचा हात हातात धरून बसला होता. मला जगायचंच नाही पप्पा. अगं तुला जगायचं असलं आणि नसलं तरी तू माझ्यातनं मारणारच आहेस तू. अगं कुठल्या गावचा आहे तो? वेखंडवाडीचा. चल आधी त्याची नांगी मोडतो आणि मग तुझ्याकडे बघतो. आता मी काय केलंय? अजून काय करायचं बाकी राहिलंय? चल म्हटलं ना गाडीत बस. चल बस, ये त्याला दाखवतोच आता काय ते. बस लवकर, बस. ये प्रदीप, ए बड्या, ए प्रदीप, बाहेर ये प्रदीप. तुझं काय झालं रे? आमच्या पोलिसनी नादाला लावतोस? काय संबंध काय तुझा याच्याशी? काय तर नीट सांगायचं. आमचं प्रेम आहे म्हणजे माझं होतं, हिच्यावर लगीन करणार आहे मी. होय, आणि तिच्यावर काय चाललंय? हा, अरे काय घर तुझं, काय माणसं तुझी, काय गाव तुझं. अरे एकदा तरी आमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल एकदा तरी कुणाला तरी विचारायचं गावात. म्हणजे काय असतं, कुणाच्या पोरीच्या नादाला लागली होती. लायकीत राहायचं, लायकीत. माझं प्रेम आहे हिच्यावर, तुम्ही कोण काय करताय याशी मला काय घेणं देणं नाही. माझ्या पोरीवर लग्न करणं एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे रे? अरे माझा जावई होणं आयऱ्या करायचं काम नाहीये. अरे काम ना धंदा, राहायला नाही नीट घर, आणि
ते निघालंय माझ्या पुरीवर लगीन करायला. हा म्हणजे लग्नाच्या आधी चांगली पोरगी अशी पैकवल्या बापाची बघायची आणि लगीन झालं की सासऱ्याकडे लागलाच पैसे मागायला. हा हीच तर आता. मला माहित नाही तुम्ही कोण आणि काय करता, मग मी कशाला हिच्यावर पैशासाठी लग्न करीत. ती कोण आणि काय करते एवढं पुरेस आहे म्हणून कधी इचराव बी नाही वाटलं तुझा बाप काय करतो. आणि मला लगीन हिच्यावर करायचं, तुमच्यावर नाही. अगं समजून सांग पोराला तुझ्या. अक्कल आहे का जरा अक्कल? कुणाशी काय बोलतोय ते तर कळतंय का त्याला? आणि एक लक्षात ठेवायचं, हिचा विषय का नाही डोसक्यातनं कायमचं काढून टाकायचा. तू हिला नाही तर हिनं तुला कायमचं सोडलं हे लक्षात ठेवायचं. लायकीत राहायचं. घराच्या आजूबाजूला दिसलास का नाही तर तंगड तोडून तंगड. हिच्या जर परत नादाला लागलास तर लक्षात ठेव. ए चल का. मला त्याच्यावरच लगीन करायचं. अगं जिद्दी राहिलीस तर करशील ना लगीन. हा चल. लय गुणाचं पोर आलं माझ्या पदरात म्हणून गावात मिरवायचं रे मी. आय आय अगं सांगणारच होतो मी. आता तुला काय झालं रडायला? काय नाही. काय झालं दादा? काही नाही. आय ऐक की, तुला तो अभिजित पवार आठवतोय का? कोण ग? तुझा जवळीतला? नाही नाही, मी आजारी होते तेव्हा मला बघायला आलेला घरी. तो तुझ्या सरांनी पाठवलेला? त्याचं काय? काय नाही, 4-5 दिवस झालं तो शाळेतच न आला. का ग? आजारी बिजारी आहे का काय तू? तेव्हा नाही, पण त्याच्या आईच्या हाताला कापले. मग सगळं काम तेव्हा त्याचा मोठा भाऊ मिळूनच करतो, स्वयंपाक सुद्धा. बरं आहे की, असले पोरं कुठे मिळतात आजकाल. पण हे समजा तुला कसं माहित? अगं सांगतातच की त्यांच्या गावातल्या पोरी. त्याच्या लवकर बरी होऊन तू शाळेत उदे बाय, आणि तू बी शिक काहीतरी. पोरगा असून एवढं करतोय आणि तू एका बी कामाला हात लावत नाहीस. नुसता आपला अभ्यास आहे काय अभ्यास? मी बी काम करतेच की, आणि रोज करू लागते. पण तू माझं एक काम केलं तरीच म्हणलं. कसलं काम? आपण आलो असतो की त्याच्या आईला बघून. म्हणजे बघ की, तो बी आला होताच की. मला बी बरंच वाटलं असतं केवढा. एवढं करते पोरग, पण तुझ्या पप्पासनी कोण सांगणार? ते 10 प्रश्न विचारते. त्यापेक्षा असं कर, त्याच्या आईला आणि त्याला बोलू एक दिवस आपल्या घरी जेवायला. पण तिकडे जायचं काही काढू नकोस बाय. मग दिवाळीच्या फराळाला बोलवायचं का त्याला आणि त्याच्या आईला बी? चालते, बोलू. आब्याकडनं एखादी बारीक सारीक चूक झाली तर तूच समजून घेत होतास, पण तूच असं करशील असं वाटलं नव्हतं मला. आता कुठं विश्वास बसला होता र, पुन्हा तोडलास बघ. बाप जवळ नाही ना तर ब्याच नाही राहिलं कुणाला. आय अगं एवढं काही झालं नाही. प्रेमच केलं होतं मी, कधीच काही चुकीचं केलं नाही. आणि काय झालं तर निस्तारेन मी. आणि गेलेली आबरू परत कशी आणणार? हा, आजवर एकलीनं केलं दोघांचं, पण कधी घराकडे मानवर करून बघायची हिंमत नाही झाली कुणाची. ही अशी माणसं दारात येऊस तर काय करत होतास र? हा, आणि निस्तरायचं होतं तर आधीच निस्तरायचं होतं ना सगळं. अगं चुकलं माझं.
खरं तर आमच्या दोघांचा हात हातात बघितला तेव्हाच मी तिला सांगायला पाहिजे होतं. पण मला काय माहित, ती जाऊन सगळं बापाला सांगेल. आय, माणूस ओळखायला चुकलोय मी. चूक झाली एवढं तरी समजतंय ना आता. मग पुन्हा त्या पोरीचा विषय घरात नको, आणि तिच्या बापाला बी जाऊन सांगायचं तुझ्या पोरीचा दात सोडलाय म्हणून, तरच घरात यायचं. नाही तर तिला घेऊन तिकडेच राहायचं बाहेर. तुझ्या शब्दाच्या पुढे नाही मी. काय सांगू नकोस बघ. माझ्या शब्दाच्या बाहेर नसतास ना तर मी मामाला शब्द दिला हे माहित असून सुद्धा शब्द मोडला नसतास बघ. एकातनं बाहेर पडलं का दुसरं असंच वागा दोघं बी, म्हणजे लवकर जाईन मी. आय, हे आय, असं काहीतरी होतं तर आधीच पप्पासने सांगायला पाहिजे होतं. ते उगाच लग्नाची आस लावून बसल्यात. मी जाते माघारी घरी. मला नाही थांबवायचं आता इथं. मी येतो सोडायला. मला वाटलं थांब म्हणाल. ज्याला थांबायचं असतं तो थांबतो, जाणारं कारण शोधतो. तुला थांबायचंच असतं तर जायचा विषयच नसताच काढला. कुणीतरी थांब म्हणावं म्हणून बी जायचं असतं आपल्याला. पण हे तुम्हाला कसं कळत? तुम्ही केव्हा माझा विचार केलाच नाही तर. जाते मी, नका येऊ सोडायला. माझं मी जाईन. तुम्ही त्या पुरीचा विचार करा. तिला गरज आहे तुमची. म्हणजे तुझं माझ्यावर काहीच नव्हतं. माझं तुमच्यावर काहीच नव्हतं. काळजी घ्या. आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी समजावं असं वाटलं आब्या. कुणीतरी जवळ घ्यावं आणि विचारावं, सांग की काय झाले. असा एक बी आयुष्यात माणूस नाही कमवू शकलो. उठतीत ना, उठ म्हणलं ना. आय, अगं तुझा माझ्यावर राग आहे ना, तुझ्या मनावर कशाला काढतेस? म्हणूनच उठ म्हणले. तुझ्या हातचं काय खायचं नाही मला. काय गरज नाही कुणी काय करायची. माझं मी करीन, माझं मी खाईल. आब्या, मी गुराचं बघतो. आईला काय पाहिजे असेल तर दे. काय गरज नाही. घरातलं काय बघू नका. बाहेर जाऊन काय दिवे लावायचे ते लावा. अशीच आई बापाची मान खाली घालवा, म्हणजे गावात कुठे तोंड दाखवायला जागाच नाही राहिली पाहिजे. काय गरज नाही जवळ यायची. एवढ्याशाने काय मरत नाही मी. आणि पाक मेले ना तरी सुद्धा जवळ यायचं नाही. आय, हे आय, भांडी आपटल्यामुळे घडलेलं बदलणार आहे का? आणि तूच म्हणतेस ना घरात भांडी आपटलेली चांगली नसतात. मला नको शिकू. गावात जाऊन शिकाव काय शिकवायचं ते. आणि जसं बोलतोयस ना तसं वागत बी जा. तसाच वागतो म्हणून दारात माणसं आले तरी भेलो नाही सांगायला की होतं माझं प्रेम आणि होतं माझं प्रेम.
आया अगं निवड चुकली माझी, पण आता तू म्हणशील तसं. काय गरज नाही, माझा आबे आहे की तो करेल समज. आबे जा गिरणीतून दळण घेऊन ये, पीठ संपले. भाकरीला पीठ नाही ते बघायचं, नोकरी धंद्याच्या मागे लागायचं सोडून गावातल्या पोरींच्या मागे हिंडत बस. आहे की करायला समजा घरातलं. तुम्ही अभ्यासाच्या नावाखाली असंच हिंडत बसा. गावात कुणाचं काय ऐकलं की असं वाटायचं माझी पोरं तशी नाहीत. पण तू बी तसलाच निघाला की दाद्या. आय दादाला काय बी बोलू नकोस. तू गप, तोडच फोडी तुझं. दादा तसा नाही, मग त्याच्या मनाला लागलास का बोलतेस? नाही लागलं माझ्या मनाला, कारण ती तरी कुठं मनापासून बोलते. जागी आब्या, बरं झालं भेटलास. अरे मी तुझ्याकडेच येत होते. हे घे. ही कसली चिठ्ठी आणि काय असेल ती तोंडानं बोल. उगाच चिठ्ठी कुणी वाचली म्हणजे आधीच घरात. माझी नाहीये, केवढ्यानं दिल्या. अगं मग आधीच सांगायचं नाहीस वय? तू सांगून दिलंस तर सांगेन ना. बर मग आता सांग. अरे ते मला कशी आहे केवढा? हाय की बरी आहे. किती दिवस झालं तिला साधं बघितलं बी नाही. पण खरं सांगू का कुणाच ठाव तिच्याजवळ जायला बी भ्या वाटतंय. आधीच घरात एवढं सगळं झालंय, पाक सुसायचं बंद झालंय. हो, आई बी मला सांगत होती गावातले चर्चा सुरू आहे अभ्या, आणि ती माणसं काय चांगलं बोलत नव्हती बघ. अगं बोलणारी माणसं बोलणारच, ते कुठं वळखतात ना दाद्याला. पण मी माझ्या दाद्याला चांगलं ओळखतो. दाद्या चुकीचं काय कधीच करणार नाही. पण मामीला कसं वाटलं असं? तिला लय वाईट वाटले. अगं ती नीट आमच्यावर बोलत बी नाही. पण आता तर लागलेल्या हाताने स्वयंपाक करायला घेतलाय तिनं. मी असं तिला कवाच नाही बघितलं रेशमी. दाजीचं कळलं तर तिला इतका त्रास झालाय. अभ्या, तुझं कळलं तर? दाद्या, आता काय करणार आहेस तू? वहिनीला म्हणजे अश्विनीला भेटणार आहेस का? आजच भेटून आलो. मग काय बोललास? सगळं संपून आलो आब्या. आज खरं तर हिम्मत करून तिचा हात हातात धरणार होतो. तिला सांगणार होतो, अख्खं जग जरी आपल्या प्रेमाच्या विरोधात असेल तरी मी आहे. तू समजतीस तसा नाही मी. पण आब्या,
अरे तिच्या डोळ्यात फक्त राग होता. वाईट जरी प्रेम असतं तरी मी हे बोललो असतो. पण मी म्हणलं हो, तुला वाटतोय तसाच आहे मी. अरे पण दादा, तू सांगितलं नाहीस तर तिला कळणार कसं? 4 वर्षात जे समजलं नाही ते 4 तासात कसं समजलं अबे? कारण तिनं कधीच ते अनुभवलं नाही. मी जवळ असताना काळजीतलं प्रेम, लावलेला जीव, दिलेला वेळ, मी किती जवळ आलो हे स्पर्शाच्या पट्टीनं तिनं मोजलं. मनानं किती जवळ आलो हे मोजायचंच राहिलं. ती तिकडे जेवली तरी इकडे मिळणारं समाधान, ती दिसली तरी मनानं अलगद हरवून जाणं, तिच्याच विचारानं येणारी जाग आणि तिच्याच विचारात रातसार जागणं, तिच्यापर्यंत काहीच पोचलं नाही रे. तिला मिठी कळली ती सुखाची. दुःखात तुटलेल्या प्रदीपला तिनं जवळ सुद्धा उभं केलं नाही रे. मग मी बी मागे एकदा बी न बघता तिथून निघून आलो. पण तू केलेल्या प्रेमाचं काय झालं? प्रेम ते राहिलेच की. प्रेम राहतच, कारण ते दुसऱ्यावर अवलंबून नसतं. आपण केलं तरी ते राहतं. पण आम्ही तिने केलेलं खरं प्रेम नव्हतं रे. तिच्या मनात एकदा तरी खऱ्या प्रेमाचं रोपटं लावीन असं वाटायचं. नाही लावू शकतो. तिला विसरणं अवघड आहे. पण निर्णय घेतलाय. निर्णय जर चुकला त्रास हा असतोच. तेवढं सहन करायची ताकद बी आहे. वाईट याच गोष्टीचं वाटतं की याची झळ आपल्यापेक्षा आपल्या घरच्याला जास्त लागते. आणि आपला राहिला सायल्याला धीर पण सुटतो. आब्या, आता सगळं होईल र, पण प्रेम नाही व्हायचं.